त्यासाठी एक आनंदाची गोष्ट घेऊन आलो आहे मित्रांनो. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी परीक्षेचा निकाल आज लागणार आहे मित्रांनो. तर ही निकाल कधी लागणार आहे मित्रांनो? तर हे दुपारी 1 वाजता मित्रांनो तुमचा रिझल्ट लागणार आहे मित्रांनो 10वीचा. तर बघू मित्रांनो आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी म्हणजे आज जाहीर होणार आहे. आणि हे दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येईल. हे कुठे पाहावे? तर मित्रांनो हे आपण 4 वेबसाईट तुम्हाला आम्ही दिल्या आहेत मित्रांनो. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. या 4 वेबसाईटमधून मित्रांनो तुम्हाला तुमचा रिझल्ट बघता येईल मित्रांनो. तर हे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा मित्रांनो. काही अडचण आली तर मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ बनवून लगेच टाकेल मित्रांनो. तर हे बघितल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या रिझल्टला तुम्हाला किती मार्क मिळाले आहे आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे मित्रांनो, तर हे पण आपण बघणार आहे मित्रांनो. 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन. 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची 11वीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांच्या गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या यंदा 11वीचा संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतीची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धी पत्र जाहीर करून यापूर्वीच दिली आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला मी एक छोटी माहिती दिली आहे मित्रांनो. तशी तरी खूप मोठी माहिती आहे मित्रांनो, कारण की तुमचा 10वीचा निकाल तुम्हाला आज माहीत पडणार आहे. तर हे दुपारी 1 वाजता तुम्हाला माहीत पडणार आहे मित्रांनो. तर तुम्ही त्वरितच हे 4 जे लिंक आहे यावर तुम्ही जाऊन तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता मित्रांनो. आणि हेच लिंकवर तुम्ही या 4 लिंकवरच तुम्ही बघू शकणार. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही बघू शकणार नाही. नाहीतर तुम्हाला तुमच्या नेट कॅफेवरती आजूबाजूच्या तिथे जावं लागेल मित्रांनो. तिथे तुम्ही बघू शकता. आणि पुढच्या वाटचालीस मित्रांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला कमेंटमध्ये सांगा काही अडचण आली तर मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.